अधिवेशन पार पडत आहे. आपण थेट मंत्री साहेबांशी बातचीत करूयात. विखे पाटील साहेब, पाटील साहेब, आज शिर्डीमध्ये अधिवेशन होत आहे. कार्यकर्त्यांचा जोश पाहायला मिळतोय. नेमकं कसं वातावरण पाहायला मिळतंय शिर्डीमध्ये? एक महाविजय हा एक विजय महाविजय मेळावा आहे आणि या निमित्तानं सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आणि राज्याच्या स्थापनेनंतर एवढ्या मोठ्या मताधिक्यानं भारतीय जनता पक्षाला जो विजय मिळाला, मला वाटतं तो विजय साजरा करण्यासाठी राज्यभरातून सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत. एक आनंद उत्सव म्हटला पाहिजे आणि उद्याच्या येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेकरता महाभरारी घेण्याचा संकल्प आम्ही करतो. काय मंत्र मिळाला पाहिजे कार्यकर्त्यांना? कारण का मागच्या वर्षीच्या अधिवेशनामध्ये देखील अमित शहानी चांगल्या प्रकारे जे मार्गदर्शन केलं, यंदाच्या स्थानिक स्वराज्यातून काय मंत्र मिळेल कार्यकर्त्यांना? काय ऊर्जा घेऊन शिर्डीतून कार्यकर्ते जातील? असं की संघटित प्रयत्नाला किती मोठा विजय मिळतो. राज्य सरकारच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी केल्यानंतर काय त्याचे परिणाम होत आहेत, मला वाटतं याचं एक फार मोठं मला वाटतं या विजया पाठीमागची फार मोठी ही भूमिका जी सरकारने घेतली महायुतीच्या महायुतीनं. आणि त्याचवेळी पुण्यामध्ये ज्या पद्धतीने आपले देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाईंनी ज्या लोकांमध्ये ऊर्जा निर्माण केली, मला वाटतं, आणि त्याचबरोबर विभागाचे मेळावे घेतले त्यांनी. प्रत्येक विभागात जाऊन त्यांनी त्या विभागात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. मला वाटतं ते एक फार मोठी ऊर्जा आम्हाला मिळाली कार्यकर्त्यांना. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तिसऱ्यांदा विश्वनेता म्हणून आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब देशाचे प्रधानमंत्री झालेत, हा एक आत्मविश्वास निर्माण करणारी घटना होती. त्याचा हा विजय आहे. शिवसेनेला संजय राऊतांनी सांगितलंय की आम्ही स्वबळावरती निवडणुका लढणार आहेत. भाजपला मोठं यश पाहायला मिळालं विधानसभेला. भाजपने स्वबळावरती जर का लढल्या तर अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये फायदा होईल की काय होईल? तो निर्णय तो पक्ष नेतृत्व घेत आहेत, त्याच्यात तो आमचा अधिकार नसतो. पक्ष नेतृत्व जी भूमिका घ्यायची त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी पुढे जायचं असतं. पण महाविकास आघाडीमध्ये संजय राऊतांच्या भूमिकेमुळे फूट पडल्याचं पाहायला मिळतंय. कारण का त्यांची सांगितलं होतं की ही महाविकास आघाडी ही बिघाडीच आहे. हे काही कोणत्या तत्वावर आधारित एकत्र आले नाही, सत्तेच्या लालसन एकत्र आलेली लोक होती सगळी. त्यांचा तिथं स्वप्नभंग झालाय आणि त्यामुळे आता जो तो आपला स्वबळाची भाषा करायला लागलाय. मला वाटतं त्यांची ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ही त्यांची अखेरची निवडणूक होणार आहे. काय भविष्य वाटेल निवडणुकानंतर, स्थानिक स्वराज्यानंतर महाविकास आघाडी काय असेल, कुठे असेल सांगता येते. महाविकास आघाडीचे किती लोक इकडे जातील तिकडे जातील, काही इधर गेले काही उधर गेले आहे ना, ते बांगार कुठलं तरी त्या पद्धतीने ती अवस्था दिसते. मला वाटतं आमदार देखील काय अनेक जण जे शिवसेनेच्या भाजपच्या संपर्कात आहेत मुंबईतला, असं सांगितलं जातंय, मंत्र्यांकडून विविध सांगितलं जातंय. असे काही लोकांचे इन्कमिंग फोन्स बिन्स काय चालू आहेत? नाही, असं इन्कमिंग पुष्कळ आहे, पण इन्कमिंग किती घ्यायची, नाही तर इन्कमिंग घेतल्यामुळे आमचे ज्या लोकांनी अविरत परिश्रम करून यास एवढा मोठा विजय मिळवला त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्यावीच लागेल ना. बीडच्या प्रकरणामध्ये अजून देखील वाल्मिक कराडवरती मोक्कार झाला नाही, त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे. हे सरकार कोणाला तरी वाचवतं अशा प्रकारची भूमिका जी आहे ती लोकांमध्ये. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलंय, सरकार कोणालाही याच्यामध्ये पाठीची घालत नाही. जे गुन्हेगार आहेत त्याच्यावर कडक कारवाई होईल, जी करावं लागेल ती करायची भूमिका सरकारची आहे. त्यामुळे अतिशय स्पष्ट भाषेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका सांगितल्यानंतर मला वाटतं याच्यापेक्षा, आणि SIT नेमलेली आहे तर अहवाल येईल, काय व्हायचं होईल ना. शेवटी गुन्हा गंभीर आहे, घटना गंभीर आहे आणि ते कोणालाही त्यामध्ये वाचवण्याचा प्रयत्न होणार नाही अशी आम्हाला पूर्ण याच्या संदर्भात आपण निश्चित राहा. मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा देखील अजून देखील मागितला जातोय. अजून देखील सांगितलं जातंय की ते मंत्री असताना निपक्षपाती कारवाई जी आहे ती या सगळ्यामधून होणार नाही, अशा प्रकारची भूमिका सातत्याने विरोधक मांडताय. मला वाटतं काही तशी काही वस्तुस्थिती नाही. तर मला माहीत नाही, त्या शेवटी महायुतीच्या नेत्याने एकत्र निर्णय करायचा आहे तो. पण आणि SITचा अहवाल आल्यानंतर मला वाटतं संदर्भात अधिक भाष्य करता येईल. परंतु यापूर्वी अशा आरोप झाल्यानंतर अनेक मंत्र्यांचे राजीनामे जे घेतले गेले, आधी अजित पवार देखील सिंचन घोटाळ्यानंतर राजीनामा दिला होता. तो निर्णय त्या संदर्भात मला वाटतं महायुतीचे नेते निर्णय करतील. पालकमंत्री अजूनही ठरत नाहीयेत, तो देखील प्रश्न सातत्याने निर्णय करतील. अडचण काय, कामं चालूच आहे, काम राज्य उत्तम प्रकारे पुढे जात आहे, त्याला पालकमंत्री काय झाला पाहिजे. पालकमंत्री कुठं असं विचारलं जाते, कारण का मुख्यमंत्री व्हायला एवढा वेळ लागला, खाते वाटप व्हायला वेळ लागला. पालकमंत्री काय झालं मी तुम्हाला पहिला कळवतो. लवकर होईल किती दिवसामध्ये?
तर लवकरच पालकमंत्री देखील जे आहे ते घोषित केले जातील आणि सगळ्या भाषांवरती जे आहे ते शिर्डीच्या या विशेष अधिवेशनामधून जे आहे ते कार्यकर्त्यांना बळ या सगळ्याच्या निमित्ताने मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये महाविजयी या सगळ्या अधिवेशनातून कार्यकर्ते कोणती ऊर्जा आपल्या आपल्या गावांमध्ये जिल्ह्यांमध्ये घेऊन जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरा पर्सन सिद्धूसह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी.